महिषासुरमर्दिनी दुर्गेची मूर्तिरूपे या मालिकेचा हा दुसरा भाग. आधीच्या भागात प्रागैतिहासिक काळातील मूर्ती कशा असत ते आपण पाहिलं. देवीची अलीड मुद्रा पाहिली. आता आजच्या भागात इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंतच्या देवीच्या मूर्ती आपण पाहूया. 1880 साली पश्चिम बंगालमधील तामलुक येथे एका नदीकाठी अगदी योगायोगाने मातीची एक छोटीशी मूर्ती आढळून आली. ही मूर्ती चक्क 2000 वर्ष जुनी, म्हणजे इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील. टेराकोटा प्रकारातील ही इतकी प्राचीन मूर्ती अतिशय सुंदर आहे. देवतेचा चेहरा हसरा असून विविध उठावदार दागिने तिने परिधान केले. पण महत्वाची आहे ती मोठ्या केशसंभारात हेअरपिन सारखी खोवलेली 5 छोटी आयुध. ही आयुध अनुक्रमे अंकुश, त्रिशूळ, परशु, वज्र आणि ध्वज अशी ओळखता येतात. यामुळेच ही दुर्गेची आद्य प्रतिमा असावी असं काही अभ्यासकांना वाटतं. हे दागिने, ही आयुध राजवैभव आणि शौर्य दाखवतात. म्हणजेच ही प्राचीन स्त्री देवता त्याकाळी निश्चितच खूप महत्वाची असणार. हे सगळं ऐकून जर ही मूर्ती प्रत्यक्ष पाहायची इच्छा झाली तर आपल्याला आता थेट ऑक्सफर्ड गाठावं लागेल. कारण ही मूर्ती आज ऑक्सफर्ड प्लाक या नावाने ॲशमोलियन म्युझियम ऑक्सफर्ड इथे आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील संग्रहालयातील कुषाण काळातील, म्हणजे इसवी सनाचे 1 ते 3 शतकापर्यंतच्या महिषासुरमर्दिनीच्या 6 मूर्ती. या सगळ्याच मूर्ती पाहताना सहज लक्षात येतं की साधारण 3ऱ्या शतकापर्यंतच्या महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती या साध्या होत्या. देवीची वस्त्र, शस्त्र, अलंकार यात विशेष कोरीव काम केलेलं नव्हतं आणि असुरही पशुरूपातच दाखवले. पण 4थ्या शतकातील मूर्ती मात्र बऱ्याचशा आजच्या मूर्तींशी साधर्म्य दाखवायला लागतात. याचं उदाहरण मध्य प्रदेशातील विदिशा येथील उदयगिरी गुंफेत पाहायला मिळतं. यातील 6व्या गुंफेबाहेर सुमारे 3 फूट उंचीची 12 हातांची देवीची सुरेख मूर्ती कोरलेली. देवीच्या मस्तकावर विपुल केशसंभार आहे. सर्व हातात कंकण, बाजूबंद आणि कमरबंदही परिधान केलेला आहे. देवी अलीड मुद्रेत उभी असून तिने उजव्या पायाने महिषाचे मस्तक दाबून ठेवले. डाव्या हाताने महिषाचा पाय धरून ठेवलाय तर उजव्या हातातील त्रिशूळ असुराच्या पाठीत घुसलेला स्पष्टपणे दिसतो. सद्यस्थितीत 12 पैकी डावीकडील खालील 3 हात अंशतः भग्न झाले. पण उर्वरित हातांमध्ये अनुक्रमे त्रिशूळ, बाण, अंकुश, खड्ग, धनुष्य आणि ढाल सहज ओळखता येतात. काहीशी झीज झालेलं हे शिल्प कुणाला कदाचित तितकंसं आकर्षक वाटणार नाही. पण हे शिल्प तब्बल 1600 वर्ष जुनं आहे. ही जाणीवच किती भारावून टाकणारी आहे ना. एकूण आपल्या लक्षात येईल काळाबरोबर मूर्तिकलेचाही विकास होत गेला. शिल्पकार आपलं कौशल्य, प्रतिभा उत्कटतेने दाखवू लागले आणि पुढील काळातील मूर्ती अधिकाधिक सुरेख होऊ लागल्या. पुढील भागात आपण पाहूया जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील 6व्या-7व्या शतकातील महिषासुरमर्दिनीच्या काही अप्रतिम मूर्ती.